इंग्रजीमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे, द एंड इज द न्यू बिगिनिंग. अखेर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला. सर्वांना वाटलं होतं की धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही, कारण की आपण गेल्या 12 वर्षातील या भाजप सरकारचा स्थायीभाव पाहिला होता की कितीही आंदोलन केली, किती काही केलं तरी भाजप सरकार त्याला जुमानत नव्हतं. मात्र यावेळी जे अभूतपूर्व आंदोलन झालं, विद्यार्थ्यांनी जो रस्त्यावर उतरून लढा दिला, लाट्या काट्या खाल्ल्या, समाजातील सर्व स्तरातून किंवा देशभरातून जे त्यांना पाठिंबा मिळाला, शिवाय कॉक्रोच जनता पार्टी असेल किंवा सोनम वांगचुक असेल, यांनी जो जिद्दीने लढा दिला, त्यापुढे शेवटी सरकार झुकलं व राजीनामा दिला म्हणण्यापेक्षा जबाबदारी घेण्याची सुरुवात झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. व या राजीनाम्यामुळे फक्त मंत्री संत्रीच नाही तर आमदार, खासदार, नगरसेवक, इव्हन ग्रामपंचायत सदस्य या सर्वांना जाणीव होईल की आपण नागरिकांनी आपल्याला एका संविधानिक पदावर निवडून दिलंय. जर तुम्ही तुमचं काम योग्य व चोखपणे बजावलं नाही, तेव्हा याच नागरिकांच्या हातात तुम्हाला या पदावरून हटवण्याची सुद्धा ताकद आहे. आता असं आपण म्हणू शकतो की पहिला गडी गारच झाला. तर या पुढचा नंबर कोणाचा? कोणी राज्य मंत्रिमंडळातील असेल किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील असेल, कोणी राजीनामा द्यायला हवा असं आपल्याला वाटतं? आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.